ज्ञानदेव तुकाराम हरिनाथ भगवान जय माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय जगद्गुरु संत तुकाराम महाराज की जय मंदागिरी महाराज जय गुरु श्रीपाद रामदास महाराज की जय जय सद्गुरु पांडुरंग महाराज की जय जय श्री स्वामी समर्थ महाराज की जय जय हर हर महादेव. इनामाची भरली पेठ वाहती दाट मार्ग अवघेची येती वान अवघे शिकून लाभाची अडचणी केल्या दुरी देण्या उरी घेण्याच्या तुका म्हणे जोडी झाली ती आपुली आपण. नमो सद्गुरु तुकया ज्ञान दीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद स्वरूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती. देवाजी देवा जगत्रय जीवा परेशी केशवा विनंती माझी माझी वाणी तुझे वर्णी गुण नामायशी दे प्रेम काही कळा. इनामाची भरली पेठ वाहती वाट मार्ग अवघी ती बाण अवघी शिकून लाभाची. पंढरी ही भक्तजनांना इनाम दिलेली पेठ आहे. जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात पंढरी जे क्षेत्र आहे ना हा हे भक्तजनांना इनाम दिलेली पेठ आहे. जसं पूर्वी काही लोकांना इनाम जमिनी देत होते हा किंवा काही मिलिटरी वाल्यांना पूर्वी द्यायचे अशा. तसं एवढे भक्त आहे त्यांना पंढरी ही भक्तजनांना इनाम दिलेली पेठच आहे. ही भक्तजनाच्या समुदायाने भरलेली असून त्या पेठेकडे जाण्याचे मार्गही भक्तजनांच्या समुदायाने वाट वाहत आहे. आषाढीच्या टायमाला किती सागरच असतो ना पेठेकडे जाण्याचे मार्ग जसं नद्या वाहत्या तसे भक्त समुदाय दिंड्या भगवंताचं भजन करीत पंढरीला जातात. त्या पेठेमध्ये सर्व काही वस्तू येतात सर्व लाभाचे शकून. संतांना या संसारी वस्तूने सांगायचा नाही हे सगळंच असतंय नाही का. हौशे नवशे गौशे असतात पण सर्व लाभाचे शकून होतात. खरं लाभ सत्संग. राम म्हणता वाट चाली यज्ञ पाऊला पाऊले धन्य धन्य ते शरीर तीर्थव्रताचे माहेर धन्य धन्य ते शरीर. या आषाढी कार्तिकीची वारी म्हणजे तो यज्ञाची. प्रत्येक पावलाला जर भगवंताचं नामस्मरण घडलं जवळ हे सकळ सिद्धा हे हात चालावया पाय तीर्थयात्री जाय चुकू नको. हे कशा करताय सर्व लाभाचे शकून होतात. भगवंताचं नामस्मरण संतांचं नामस्मरण हा खरा लाभ आहे ना.
हा. पुण्यवंत व्हावे घेता सज्जनाची नावे, घेता सज्जनाची. निघे माझी वाचा तुटी, महालाभ फुकासाठी. महालाभ आहे, महालाभ. सगळेच लाभ आहे. वारीमध्ये सगळं शिकायला भेटतं नाही का. हा. कसं जीवन जगावा, सर्व लाभाचे शकून होतात. त्या पेठेमध्ये देण्या घेण्याच्या अडचणी दूर केलेल्या आहेत. काही त्यांची काही बाकी राहिली नाही. काय घ्यायचं, घेणे देणे सुखाची वरी नाही का. आनंद द्यायचा आणि आनंद घ्यायचा नाही. काय द्यायचं घ्यायला, दुसरा व्यवहारच नाही तिथं. तुकाराम महाराज म्हणतात, हा लाभ ज्याने करून घेतला आहे तो त्याचा त्यालाच झाला. मग त्या वारीपासून जो लाभ झाला, आपल्याला जो आनंद मिळाला, स्वतःलाच भेटलो तर दुसऱ्याला भेटतो. लाभ जो आळंदीच्या वारीला गेला, पंढरीच्या वारीला गेला, आणि त्याला जो लाभ झाला त्याची त्यालाच झाला ना तो. हा. हा जो लाभ आहे हा व्यवहारातला लाभ नाही. हा हे दिव्य लाभ आहे. महालाभ पासाठी दिव्य आनंद प्राप्त होतो ना. हा. म्हणून तुका म्हणे, जोडी झाली ती आपुली आपण, आणि त्याच्यापासून जो देव जोडला तो आपल्या करता आहे. वेदाचे गव्हार न कळे पाठका, अधिकार लोकांनाही बियरा. विठोबाचे नाम सुलभ सोपारे, तारी एक सरे भवसिंधू. जाणत्या असाध्य मंत्र तंत्र काळ, येरतो सफळ मूळ लोक. तुका म्हणे, विधी निषेध लोपला, उच्छेद या झाला मार्गाचा. जे ब्राह्मण वेद पाठ करणारे आहेत त्यांना वेदातील अर्थ रहस्य कळत नाही. वेदाचं रहस्य कळायला पाहिजे ना. हा. वेद चुकीचा नाही, त्याचं रहस्य कळायला पाहिजे. तर वेदाचा काय सामान्याला रहस्य कळायला गेलंय बघ. तर ते वेदाचं इतके काय अवघड खेळ आहे. वेदाचं थोडं आलंय गुरुचरित्रामध्ये विषय, कर्मकांडात. ते वेदच्या त्यांना थोडा अहंकार झाला होता ना. विजयपत्र मागायचे सायम देव. मग तो गेला त्यांना घेऊन गाणगापूरला नरसिंह सरस्वती स्वामींकड. ते म्हणले, आम्हाला चर्चा करा, नाही तर आमचं जयपत्र द्या म्हणले. स्वामी म्हणले, अरे वेदाचं काम लय अवघड आहे म्हणले. वेद सर्वसामान्याला काय त्याचं रहस्य कळायला गेलं नाही का. वेद अनंत बोलीला. अनंत म्हणजे किती, अनंत म्हणजे किती, ज्याचा अंत नाही. हा ना. अंतही नाही, पार नाही, काय नाही. वेदांनाही नाही कळला अंत पार ज्याचा. कानडा राजा पंढरी. जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात, जे ब्राह्मण वेद पाठ करणारे आहेत ना, आता हे वास्तव आहे का त्यांची निंदा आहे का. निंदा नाही. हो, त्याचं जर रहस्य नाही कळालं, भजन करतो पण भजनाचं जर रहस्य नाही कळालं, गाथा वाचितो पण गाथाचं रहस्य नाही कळालं, तर मग कसं त्याचं वर्म कळायला पाहिजे ना. नेमकं काय सांगायचंय अभंगामध्ये महाराजांना. महाराज म्हणले, त्यांना वेदातील अर्थाचं रहस्य कळत नाही, आणि इतर लोकांना वेदाविषयी मुळीच अधिकार नाही. पहा,
वेदाचा अधिकार फक्त ब्राह्मणाला आहे हा आणि त्यांना रस्ते कळत नाही आणि दुसऱ्यांना वेदाचा अधिकार नाही. मग आता काय करायचं? आता करायचं काय नेमकं मग सर्वसामान्यानं? हं? वेदाचा तो अधिकार जगद्गुरु तुकोबारायाचा त्रास का झाला? हं? सर्वसामान्याला वेदाचं ज्ञान सांगतो म्हणले ना, त्याचा अधिकार नाही त्याला सांगतोय. म्हणून त्यांना जड जात होतं ना, हा त्यांना रहस्य कळालं नव्हतं. मग विठोबाचे नाम मोठे सुलभ आहे ना, हा आणि ते सरसकट सर्वांना भवसिंधूतून तारून नेतं. सकाळची येथे आहे अधिकार. असं आहे का फक्त ब्राह्मणांनीच नामस्मरण करावं, क्षत्रियांनीच करावं, वैश्यांनी करावं असं नाही ना. नाही ना. यारे यारे लहान थोर याती भलते नारी नर. कोणी या भलते नारी नर. हं? विठोबाचं नाम मोठं सुलभ आहे आणि ते सरसकट सर्वांना भवसिंधूतून तारून नेतं. हे वेदाचं रहस्य आहे. वेदाचा तो अर्थ आमाचीच ठावा इतरांनी वावा भारमाचा म्हणले. वेदानं काय सांगितलं? विठोबाची शरण जावे, निजनिष्ठा नाम गावे. म्हणून महाराज म्हणतात सोपं आहे, सगळ्यांना सरसकट अधिकारी आणि भवसिंधूतून तरून जाता येतं. तुका म्हणे कोटी कुळी ते पुनीत भावे गाता गीत विठोबाचे. काय नव्हे केले का चिंतिता विठ्ठले. मग जर तुम्हाला सोप्या गोष्टीनं गुण येत असन, कुळाचा खडा खाऊन जर गुण येत असन तर लिंबाचे पालक खेचून रस प्यायची काही गरज आहे का? जर नामानच जर आपल्याला गुण येत असन, आपलं काम होत असन, अवघड वेदाचा अभ्यास करायची काही गरज आहे का? जे कोणी मंत्र तंत्राची जाणते आहे त्यांना त्या मंत्र तंत्र साधन म्हणजे काळ म्हणजे वेळ असाध्य आहे. इतर सर्व लोक तर मूर्खच आहेत. काय जगद्गुरु तुकोबारायांनी काय केलंय? आता काही निवळ मंत्र तंत्र सर्वसामान्याला काय माहिती? मंत्र तंत्र त्याचे नियम अवघड आहेत. तसंही नाम साधना सोपी आहे ना. मंत्र तळे धडाची वय वेगळे म्हणले नाही का? हे ते कर्म कांड वगैरे ते लय अवघड आहे. सर्वसामान्याला काय नाही का? असंच घेतलं पाहिजे, तसंच घेतलं पाहिजे, असाच नियम पाहिजे, 16च पाहिजे. गायत्री मंत्राचे सुद्धा फार नियम आहे तसे. गायत्री मंत्राचे सुद्धा लय नियम आहे. पण तसं पांडुरंगाच्या नामस्मरणाला आहे का काही? काहीच बंधन नाही ठेवलं ना. हरी बोला घेता, हरी बोला देता, उठता बसता, हरी बोला भांडता, हरी बोला कांडता, उठता बैसता, हरी बोला लोकांती, हरी बोला एकांती. म्हणजे बंधन नाही ठेवलं संतांनी. काळ वेळ नाम उच्चारिता नाही. एवढं सोपं असून अवघडच कायला पडायचं लय मंत्र तंत्राचे असं म्हणायचंय महाराजांना. बाकीचे जे साधन आहे ना त्याच्यामध्ये धोके.
चुकलं तर पुन्हा मागे जावं लागत असे. तसं नामाचं काय, चुकलं तरी चालत आहे. हम्म. विठाई किठाई माझी कृष्णाई कान्हाई रंगा येई ओ येई रंगा येई ओ ये. तसं मंत्र चुकल्यावर चालत नाही ना. नाही. मंत्र चुकल्यावर ते दैवत भेद पाहत मग. मंत्र चुकल्यावर चालत नाही. तसं भगवंताचं नामस्मरण सोपं आहे. फक्त त्याला एक अट आहे, हम्म. प्रेमाने घ्यावं लागतं नाही का. हा. म्हणून तुकाराम महाराज म्हणतात, इतर सर्व लोक तर मूर्खच आहे, त्यांना विचारलं काही कळतच नाही तर काय करणार आहे. हा. जे ब्राह्मण आहे ते वेद वाचित पण त्यांना त्याचं रहस्य कळत नाही. हम्म. आणि काही जे जाणते मंत्रतंत्राचे हा. त्या मंत्रतंत्र साधनाचे काळ म्हणजे वेळ असाध्य आहे, तर सर्व लोक तर मूर्खच आहे. तुकाराम महाराज म्हणतात, विधी निषेधाचा मार्ग लोपल्यामुळे तो नाहीसा झालाय. विधी निषेध यांचा मार्ग लोपला आता. मार्ग लोपले म्हणून तर संतांनी हा सोपा मार्ग काढला ना. वेदाचे गौहर न कळे पाठका, अधिकार लोकांना येई जरा. नाम सुलभ सोपारी तरी कसरे भव सिंधू, जाणत्या साधे मंत्र तंत्र का येर तो सफळ मूळ लोक. तुका म्हणी विधी निषेध लोपला, उच्छेद या झाला मार्गाचा. आवाज येतो व्यवस्थित? हा. विधीने सेवन विषय त्यागा ते समा, मुख्य धर्म तो देव चित्ती, आदी अवसानांती. बहु अतिशय खोटा तर्के होती बहु वाटा, तुका म्हणे भावी कृपा करी देते देवी. शास्त्राने सांगितलेल्या नियमाप्रमाणे विषयाचे सेवन केल्याने त्यागाप्रमाणे होते. फार महत्वाचं चरण वर काही ग्रस्तीला तरी. ग्रस्तीनं जर काही नियम पाळले ना, त्याग 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 म्हणजे तरी काय नेमकं. आपण म्हणतो लय त्यागी बुवा, सगळ्याला लाथ मारून गेला बुवा, पण तुकाराम महाराजांनी इतका तर त्यागी नाही ना. नाही. तुकाराम महाराज काही सोडून गेले का? नाही. आणि धरलं का कशाला? नाही. मग वैराग्याच्या बाबतीत एक नंबर लागतो ना महाराजांचा. त्याग म्हणजे काय बरं? वैराग्य म्हणजे काय? आपल्याला असं वाटतं सगळ्याला पेटून दिलं आणि गेला म्हणजे लय वैराग्य. नाही वैराग्याचा अर्थ. सगळं अनुकूल असून सुद्धा त्याग. आता एखाद्याला दात नाही तो म्हणतो मी काय सुपारी खात नाही भाऊ, त्याग आहे का मग? नाही. अहो दात असावा, परिस्थिती अनुकूल असावी, सुपारी बी असावी, पण खाऊ नाही. आणि मग खाऊ नये, मग तो खरा त्याग आहे. हा कायचा त्याग आलाय? हा त्याग नव्हे. सगळं अनुकूल असावं, भोगण्याची सामर्थ्य असावं, आणि मग जो त्याचा त्याग करतो तो खरा त्याग आहे ना. आता याला जातच नाही तर काय सुपारी खाईना. त्याग नाही तो. त्याग वैराग्य
इथं महाराज म्हणतात विधीने सेवन विषय त्यागाती समान. हम्म. जो आपल्या पूर्वजांनी संतांनी शास्त्रांनी सांगितलेला जो मार्ग आहे हम्म. त्या मार्गाने जीवन जगतो ना, हा. विधीनं म्हणजे शास्त्रानं. शास्त्रानं तर सांगितलं बा, ग्रहस्थीला सुद्धा काही नियम सांगितले ना, हा. त्या नियमात जर वागला तर तो विषय त्यागा समान त्यागाची. मग त्याच्यावाला जगद्गुरु तुकोबाराय किती त्यागी आहे, पण आसक्ती नष्ट झालेली आहे ना सगळ्याची. हम्म. मग भगवंत न्यायला आले ते म्हणले का आता मला काही सवड नाही बुवा, माय पोरं माय बायको हे ते नाही ना, नाही. असतानाच त्याग आहे त्यांना. बरे झाले देवा निघाले दिवाळी, बरी या दूरदर्शी पिढा गेली म्हणले. बाईल मिली मुक्त झालं म्हणले, चांगलं झालं उलट. बाईल कर्कशा, बायको कर्कश आहे म्हणले, तरी चांगलंच झालं. मग म्हणजे तिथं रमत नाही ना त्याच्यामुळं. हा. म्हणजे त्याग आहे, त्याग. इथं महाराजांना असं सांगायचं, शास्त्राने सांगितलेल्या नियमाप्रमाणे विषयाचे सेवन केल्याने त्यागाप्रमाणेच आहे. मग त्याग केल्यासारखंच आहे, त्याला चिटकाही नाही फक्त. सर्व धर्मामध्ये श्रेष्ठ धर्म असा आहे की आरंभापासून अखेरपर्यंत म्हणजे देहात पर्यंत हरीला चित्तात ठेवणे. वा, आता जमलं. सगळ्यात श्रेष्ठ धर्म कोणता? धर्म धर्म म्हणजे काय? बाकी ते सगळ्यात श्रेष्ठ धर्म सुरुवातीपासून देहांत होईपर्यंत हरीला चित्तात ठेवायची. आपलं शरीर पडूस तर चित्तात ठेवलं का तो हरिरूपच होतो ना. हरिमुखी गाता हरपली चिंता, त्या नाही मागवता जन्म गेले. मग त्यानं हरीला भगवंताला चित्तातच ठेवलंय ना पार शेवटपर्यंत. तो धर्म आहे म्हणले सगळ्यात सोपा. सर्व धर्मामध्ये श्रेष्ठ धर्म असा आहे. आता हा धर्म तर आपल्याला सांभाळता येईल ना. आरंभापासून अखेरपर्यंत म्हणजे देहांत होईपर्यंत हरीला चित्तात ठेवणे. अहो तो चित्तात आल्यावर जातच नाही परत. चित्ती बैसला तो निवडेल. हा, चित्ती बैसला तो निवडेल. कस काय बाजूला जाईन तो? त्यानं जर क्षेत्र संन्यास घेतला जाईन का तो? नाही नाही नाही, तो जातच नसतो. त्याला दुसरीकडे आवडतच नाही. म्हणून एखाद्या विषयीचा बुद्धीने अति आग्रह धरणे हे वाईट आहे. हे विषय एखाद्या विषयाचा बुद्धीने अति आग्रह धरणे वाईट आहे. कारण बुद्धी तर्क करीत राहील तर त्या योगाने एक निश्चय न होता अनेक मार्गाकडे धावू. थोडक्यात विषयाचं चिंतन करू नये, विषयाचा आग्रह करू नये, धरू नये. कारण विषयामध्ये बुद्धी कधी आपल्याला कुठं घेऊन जाईल काय सांगता येतं. मातीत घालीन ना ती. विषयाचा पडी पाडून गोड परमार्थ लागे कडू. हे विषय तर आपल्याला बाजूला नेतात ना. तुकाराम महाराज म्हणतात हरीविषयी एकनिष्ठ भाव ठेवल्याने तो कृपा करतो. देवाची कृपा म्हणजे काय? एकनिष्ठ भाव.
भांडे. परत झाले काही नाही. हा? फोन नोट करा भांडेवाले. त्यांची काही चूक नाही बिचारी. एवढ्या मोठ्या युद्धात गाथा ऐकत येते म्हणजे काही सामान्य गोष्ट आहे का? आता ती युद्धच आहे ना. हा. ग्रस्तीला काय भांडे घासता घासता गाथा ऐकत आहे म्हणजे मानावं लागेल त्यांना. हम्म. वेळ नाही ना सेपरेट. नाही. चित्तामध्ये त्यांच्यावाले आहे. त्यांच्यावर भगवानचा कृपा करणारच आहे नाही का? हम्म. काय आता सासर वासनीचं जीवन फार अवघड असतं. हा. शास्त्राने सांगितलेल्या नियमाप्रमाणे विषयाचे सेवन केल्याने त्यागाप्रमाणे होते. म्हणजे आपण काय करावं, नियमात जीवन जगावं थोडक्यात. हा. पवित्र आपल्याला सगळ्याला शास्त्र कळत आहे ना. हम्म. पाप करू नये, वाईट वागू नये. अहो हेच शास्त्र आहे. शास्त्र दुसरं काय सांगत? आई वडील पोरांना सांगायचे शाळेमध्ये गेलो, पोरो कोणाचं काही घेऊ नये, हम्म. कशाला हात लावू नये, म्हणजे चोरी करू नये. शास्त्रच आहे ना. हा. आई पोरांना शाळा जाता सांगते, पोरो खोटं बोलू नका. शास्त्र आहे. घरी शास्त्र शिकायला भेटतंय ना. हा. मोठ्यांचा नमस्कार करा मोठ्यांना. कोणाला शिव्या देऊ नका, कोणाची काही चोरी करू नका, कोणाला काही बोलू नका. हे काय शास्त्रच आहे ना. हा. त्यालाच विधीने सेवन म्हणतात. म्हणजे नियमात जीवन, पवित्र जीवन. आचार विचार शास्त्र आपल्या पार नसा नसात भिनलेलं आहे. हा. संस्कार आहे. आपण भारत भूमीत जन्माला आलो. हे शास्त्राने सांगितलेल्या नियमाप्रमाणे विषयाचे सेवन केल्याने त्यागाप्रमाणेच होते. सर्व धर्मामध्ये श्रेष्ठ धर्म असा आहे पहा. द्रौपद किती भारी. आरंभापासून अखेरपर्यंत म्हणजे त्या देहांत होईपर्यंत हरीला चित्तात ठेवणे. डोळ्यांनी मी काय चित्तातच धरला ना कृष्ण. हा. हरीने माझे हरिले चित्त. चित्त. तो काय हरण करतो? चित्त हरण करतो. चित्तात येऊन राहतो. चित्तातलं पाप नष्ट करतो. पहिलं चित्तातलं पाप नष्ट करतो देव आणि मग त्या चित्तात येऊन राहतो. निर्मळ चित्तात नाही का. एकदा जर आल्यावर जात नसतो तो. तो आपल्यासारखंच करीत असतो. अविनाश करी आपल्याशी लावी मनापिसे गोविंदाचे. म्हणजे आपली बुद्धी नेहमी हरिबुद्धी जपेतो नर दुर्लभ. एक अनिष्ट भाव असा आहे अभंगाचा भावी. पुढचा अभंग. येथीची अलंकारे काय खरे पूजन, वैकुंठीच्या लव वाटा सर्व साठा ते ठाई. येथीची अनाशवंते काय रे ते चाळव, तुका म्हणे वैष्णव जन माझे गण समुदाय. येथील नाशिवंत अलंकारांनी केलेले पूजन खरे नाही. आपण जी देवाचं पूजन करतो ना, देवाला काय देतो आपण? देवाला असं दिलं पाहिजे का त्याचा कधी नाश होत नाही. असं काय आपल्याकडे आपण जे देतो त्याचा सगळं नाशच होतो ना. येथील नाशिवंत अलंकाराने केलेले पूजन खरे नाही. याच वैकुंठाचे मार्गाकडे लोकांना लावू, कारण सर्व संग्रह त्या ठिकाणी आहे. तेथील सर्व प्रकार नाशिवंत आहेत म्हणून त्याच्या लोभाने लोकांना व्यर्थ कशाला फसवू. म्हणजे
नाशिवंत गोष्टी किती दिल्या तर त्या नष्ट होतात. ते काय खरं पूजन नाही म्हणतात. आता संत पूजन करतात, मग कशानं पूजन करतात? असं काय त्यांच्याकडं? हं? आपण जे देतो देवाला त्याच्यात फुलं ठेवली त्याचं खराबच होते, फळं ठेवले खराब होते. असं काय त्याला देवाला दिलं पाहिजे का त्याचा नाश होत नाही? हं. द्रौपदी परमकृष्ण. हम्म. नाम गाऊ नाम ध्यावू, नाम विठोबाला वाहू, आम्ही दैवाचे दैवाचे दास पंढरी रायाचे. विठोबाला काय आम्ही दुसरं व्हायला काय ना खर्च करीत बसायचो ग? देवाचे नाम आहे, देवाची शिरी. सर्व अलंकारी समर्पावे. तू का म्हणे होय भावेची संतोषी वशे नामापाशी आपुल्या. दीड बांध आहे. हम्म. लय मोठा हार घेतला 500 रुपयाचा. 500 रुपयाचा देवाला घातला. आनंद देवाला का आपल्याला? आपल्याला. नाही का? आणि मग संध्याकाळी काढून टाकायचं परत. पण जर नामस्मरण केलं तर म्हणजे तू का म्हणे होय भावेची संतोषी. देवाला नामस्मरण लय आवडतं ना. देवाला कीर्तन आवडतं, देवाला नामस्मरण आवडतं. मग खर्च एवढा पण आदब आपल्याला आवडत बरं वाटतं नाही का? फार लांब जाऊन हार घेऊन येईन 500 रुपयाचा, पारख घालवीन. बाकीच्यांना दिसलं पाहिजे ना यानं लय मोठा हार आणला म्हणून. विचारलं पाहिजे 4 जणांनी मग लयच भारी हार आणला तुम्ही. ते बरं वाटतं जरा नाही का मग. आणि इथं नामस्मरण किती झालं असतं तेवढ्या टायमात, आणि देव संतुष्ट झाला असता ना. येथील नाशिवंत अलंकाराने, याचा अर्थ करू नये असं नाही म्हणायचं महाराजांना. देवाला काय आवडतं? येथील नाशिवंत अलंकाराने केलेले पूजन. आता महाराजांचा परमार्थ कसा आहे? टोकाचा आहे. निर्भीड बोलणं आणि वास्तवात बोलतात ते संत नाही का. त्यांनी सगळं कोट्याने करून पाहिले म्हणून ते डायरेक्ट फायनल बोलतात असं आहे. फैसला. बाकीचे त्याने कर्मकांड अमुक तमुक सगळं करून पाहिले ना. येथील नाशिवंत अलंकाराने केलेले पूजन खरे नाही. या वैकुंठाचे मार्गाकडे लोकांना लावू. हे स्वर्गाचे अमुक तमुक हे बाकीचे जन्म मरणाचे हे मार्ग म्हणजे कसे? वैकुंठीचा मार्ग 1 नंबरचा आहे. आम्ही वैकुंठवासी आलो याचं कारण अशी बोलिले जे ऋषी सात भावे वर्ताय झाडू संतांचे मार्ग. हे आडराणी भरले जग. यांना कळाना ना देवाचं पूजा करायची म्हणजे कशी करायची. आडराणी भरले जग. त्यांना आम्ही काय करू म्हणले? सोपा मार्ग सांगू. त्याच्याकरता आता आम्ही वैकुंठातून आलो. मग जो जाऊन आला तोच वैकुंठात जायचा मार्ग सांगन का भलता सांगन? जाऊन आला. जो अमेरिकेत जाऊन आला तोच सांगन ना अमेरिकेत कुणीकडून जायचं. कारण सर्व संग्रह त्या ठिकाणी आहे. येथील सर्व प्रकार नाशिवंत आहेत म्हणून त्याच्या लोभाने लोकांना व्यर्थ कशाला फसवू. नाही का? म्हणजे त्यांच्याकडे विवेक आहे. त्या विश्वामध्ये अविनाशी काय आहे नेमकं ते त्यांना कळालं ना. देव सोडून सगळं नाशिवंत आहे. भगवंताचं नाम संजीवनी आहे ना ती. भगवंताचं नामस्मरण सर्वात श्रेष्ठ सांगायचंय त्यांना.
मग बाकीचे लोभ लोकांना दाखवून मी कशाला फसू, संसारातल्या वस्तू देऊ, नाही का? तुकाराम महाराज म्हणतात, वैष्णव जनसमूह हा माझा प्रिय समुदाय आहे. मला सगळ्यात जास्त वैष्णव आवडतात म्हणजे. का? वैष्णवा संगती सुखवाटी जीवा, त्यांच्यामध्ये आनंद असतो वैष्णवात. वैष्णवांच्या संगतीत का आनंद आहे? ते शुद्ध झालेले आहेत ना. हा. ज्यांचे मन शुद्ध झालं त्यांच्या संगतीत गेलं का आनंद होतो असं राहत. अनुभव प्रत्येक जणांना घेतलेला आहे गोष्टीचा. शुद्ध अंतःकरणाच्या संगतीत गेलं का आपल्यालाही समाधान वाटतं. शुद्ध अंतःकरणाची मंडळी एकत्र जर बसले ना, शुद्ध अंतःकरणाचे, दिव्य आनंद असतो. वैष्णव म्हणजे शुद्ध अंतःकरण. वैष्णव म्हणून जया अवघी देवावरी माया. म्हणून उजळावया आलो वाटा, खरा खोटा निवाडा, बोलविले बोले बोल धनी विठ्ठल सन्निध, तरी म्हणी नाही शंका बळे एका स्वामीच्या, तुका म्हणे नाही आम्हा पुढे काम गवाळ. मी खऱ्या वाटा आणि खोट्या वाटांची निवडणूक करण्याकरता इथे आलोय. तुकाराम महाराज काय म्हणते माहितीये का? आलोच त्याच्याकरता, मला पांडुरंगाला पाठवलंच त्याच्याकरता. तुका म्हणे मग धाडीले मार्ग, सोपा सुखरूप मार्ग सांगण्याकरता झालो ना. देवाकडे जाणारा रस्ता खरा कोणता आहे? आता काही काही कोणता रस्ता सांगायचा नाही का? चुकीच्या रस्त्याने गेलं देव भेटेल का? कोणाच्या संगतीत बसल्यावर कळलं. बैसता संतांचे संगती, बैसता संतांचे संगती, कळू आले कमळापती, कळू आले कमळापती, माझे कोणीच नवती माझी. जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात, मला संतांच्या संगतीत बसल्यामुळे मला कळू आले कमळापती. चित्ती दृढ झाला विश्वास का माझं खरं कोणी. खऱ्या वाटा आणि खोट्या वाटा यांचा निवड करण्याकरता तर मी इथं आलोय. आणि हे खरं खोटं सांगणारे फक्त संत आहे ना. बैसता संतांची संगती, कळू आले कमळापती. विठ्ठल धनी जसे माझ्याकडून बोल बोलवीत आहे त्याप्रमाणे सन्निध मी बोलतो आहे. आणि मी बोलतच नाही, माझ्या मुखातून पांडुरंग बोलतोय. माझ्या मुखातून कोण बोलतोय? पांडुरंग. आपुलिया गळेलाही मी बोलतो, सखा भगवंत वाचा त्यांची. प्रत्यक्ष पांडुरंगच बोलतो म्हणले, माझी या बळे नाही मी बोलत. म्हणजे तुका म्हणे माझी कोणी वदविली वाणी, प्रसादा वाचून तुमचे. अरे काय जगद्गुरु तुकोबाराय म्हणता, पांडुरंगच बोलतो. बोले विठ्ठल प्रसादे. विठ्ठल धनी जसे माझ्याकडून बोल बोलवीत आहे त्याप्रमाणे त्याचे सन्निध मी बोलतो. आमच्या स्वामीच्या मला बळ असल्यामुळे आमच्यामध्ये काही एक शंका नाही. म्हणजे ते काय असं वर बोलत नाही ते. नाही का? त्यांना माहिती माझ्या मुखातून जे बाहेर येतं ते पांडुरंगच बोलतो. कारण तिथं काहीच राहिलेलंच नाही, अहंकार नाही, अभिमान नाही, काहीच नाही. निरागस लहान मुलाची जी स्थिती आहे ना साधूची, काहीच नाही तिथं. स्वच्छ अंतःकरणामध्ये बाहेरून जे प्रवाह बाहेर पडतो ना, भगवंत बोलत असतो.
आणि भगवंत संतांच्या मुखातूनच बोलत असतो ना. हा. अजून कशाच्या निमित्तानं बोलत असतो भगवंत? भगवंताला बोलायचं ठरलं तर कशाच्या माध्यमातून बोलतो देव? टाइम संपत आला. अरे देवाला जर काही बोलायचं असं कारण तो निर्गुण निराकार आहे ना. तो कोणाच्या मुखातून बोलतो? लहान बाळ. लहान बाळ. अजून पतिवर्ता. अजून संत. अजून संपलं का मग? एवढंच माहिती. बाकी कोणीच ऐकत नाही का मग? ते देवा हा संतांचं बॉल तेवढं माहिती, दुसरं नाही. देवाला जर काही बोलायचं असलं तर कोणाच्या माध्यमातून बोलतो? ज्ञानेश्वरी कोण बोलत, गाता कोण बोलत. आकाशाची वाणी सांगे सकळाशी, तळमळ मनसी करू नका, देवकीच्या गर्भा येईल भगवा. हे कोण म्हणत होतं? आकाशवाणी झाली. मग आकाशवाणीच्या माध्यमातून देव बोलतो. पूर्वी आकाशवाणी व्हायची ना. आकाशवाणी म्हणजे कोण बोलत होतं? देवच बोलतो. तसे जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात, विठ्ठल धनी जसे माझ्याकडून बोलवित आहे त्याप्रमाणे त्याची सन्निधी मी बोलतो. आमच्या स्वामीचे आम्हाला बळ असल्यामुळे आमच्यामध्ये काही शंका नाही. तुकाराम महाराज म्हणतात, येथून पुढे इतर जी काही गबाळ खोटी नाटी साधण्याची आम्हाला खपणार नाही. जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात, भगवंत प्राप्तीची जी खोटी नाटी साधनं आहे ना, ते काय आम्हाला खपणार नाही म्हणले. बाकीच्या साधनाची व्यावृत्ती केली महाराजांनी. सोप्या वाटेनं जा ना तुम्ही, भरवसेने पांडुरंग भेटेल. आम्ही त्या वाटेनं गेलोय ना म्हणले तुकाराम महाराज म्हणतात. आणि तुम्हाला भरवसेने पांडुरंग भेटेल. मग आता इतकं गॅरंटेड सांगितल्यावर काय हरकत आहे? आई जशी मुलाला सांगते तू ह्या वाटानं जाय शाळेत, ती चुकीचं रस्ता सांगन का? संत आपले मायबाप आहे ना. मग जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात, उजळावया आलो वाटा. या ज्या परमार्थाच्या वाटा आहे, भक्तीच्या वाटा आहे, या काही लोकांनी थोडे रस्ते खराब केले, चुकीचं मार्गदर्शन करतात. आम्ही परत आलो, उजळावया आलो वाटा, खरा खोटा निवाडा. आम्ही सांगतो ह्या रस्त्यानं जा. आता मोठले बोर्ड लावेल राहतात सरकारी, मोठले नंबर, पंढरपूर 50 किलोमीटर. आता ते खोटं आहे का खरं आहे? पंढरपूर 50 किलोमीटर बांध दाखवित असं ते खोटं आहे का खरं आहे? हा, ते अधिकृत आहे ना. तसं हे शास्त्र आहे ना, शास्त्र कसं खोटं सांगन? साधूच्या मुखातून जे बाहेर पडतं ते शास्त्र असतं. म्हणून उजळावया आलो वाटा, खरा खोटा निवाडा, बोलविले बोले धनी विठ्ठल सनित, तरी मनी नाही शंका, बळे का स्वामीच्या. मनामध्ये काहीच नाही आणायचं. संतांनी सांगितलेल्या मार्गाने धपाट जायचं.
सांगतो तुम्हासी भला रे विठ्ठला. करायचं भगवंताचं चिंतन, नामस्मरण करायचं प्रेमानं, नाही का? हम्म. काही मनात आणायचं नाही, काहीच नाही अजिबात. तरी म्हणी नाही शंका बळे एका संग, तुका म्हणे नाही आम्हा पुढे कामा गबा. बाकीचे जे साधन आहे ते काय आता कोणी करू नये, अवघड रस्त्याला कोणी जाऊ नये. तुका म्हणे सोपी केली पाय वाट, एवढं सोपा रस्ता आहे. चिंता नाही, धोका नाही, आरामशीर, नाही का? कारण भगवान परमात्मा मागे पुढे उभा आहे ना. हम्म. भागलिया मज वाहतील कडी, त्यांचे नितोडे सर्व सुख. कुंडलिका वरद हरी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ भगवान की जय.